सन्माननीय पीठासीन अधिकारी, सन्माननीय सभागृह, बीएसयूपी योजना जसं सन्माननीय सदस्य महोदयांनी सांगितलं, बीएसयूपी योजना आता नाहीये, नव्याने आपण कोणतीही योजना त्याच्यामध्ये मंजूर करत नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यापूर्वी जी बीएसयूपी योजनेअंतर्गत घरे निर्माण करण्यात आली होती, ज्या सदनिका निर्माण केल्या आहेत, त्याला राज्य शासनाच्या मंजुरीनुसार आपण पुनर्वसनाकरिता आता त्यांचं वितरण करत आहोत. जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक विविध विकास कामांमध्ये, रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये वगैरे बाधित होणारे नागरिक आहेत, जर बेघर झाले तर त्यांना आपण ती घरं देण्यासाठी फक्त या बीएसयूपीच्या सदनिकांचा वापर करत आहे. नव्याने बीएसयूपी योजनेचे सर्वेक्षण किंवा योजना आताही संपुष्टात आलेली आहे. अधिकारी, सन्माननीय सभागृह, बीएसयूपी योजनेचं जे मूळ सर्वेक्षण सन्माननीय सदस्य म्हणत आहेत, त्या मूळ सर्वेक्षणानंतर जे लाभार्थी पात्र करून बीएसयूपी समितीने अंतिम केलेले आहे, त्याची लाभार्थी निवड समिती होती माननीय अतिरिक्त आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली, आणि ह्याचे लाभार्थी आपण अंतिम करून ती संख्या गोठवलेली आहे. आणि त्या म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जवळपास 70 पेक्षा अधिक 75-76 लाभार्थी असतील. त्यांना सदनिकांचं वितरण करायचं बाकी आहे, कारण या बीएसयूपी सदनिकांची आपण लॉटरी करणार होतो, परंतु याच्यामध्ये एक पिटिशन दाखल झाली होती आणि त्या पिटिशनमध्ये कोर्टाने, माननीय उच्च न्यायालयाने आदेशित करून एक उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. त्याच्यामध्ये माननीय नाथानी समिती होती आणि त्या समितीच्या अहवालानंतर कोर्टाने अजूनही त्याच्यामध्ये बीएसयूपी अंतर्गत कोणत्याही सदनिका नव्याने वितरित करू नयेत, त्याच्यामध्ये स्टे दिलेला आहे. परंतु त्याच वेळेला पुनर्वसनाची गोष्ट जेव्हा त्यांच्या निदर्शनास आलेली होती कोर्टाच्या, तर त्यांनी रस्ता रुंदीकरण किंवा विकास कामे बाधित होऊ नयेत म्हणून केवळ पुनर्वसन या शीर्षकाखाली आपण जे वितरण करणार आहोत त्याला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण बीएसयूपी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकरिताच्या ज्या सदनिका आहेत त्या बीएसयूपी योजनेमध्ये राखून ठेवलेल्या आहेत, त्यांना त्यांची घरं मिळणारच आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार जेव्हा त्याचा स्टे उठेल याबाबत संबंधित वकिलांच्या मार्फत सुद्धा कोर्टामध्ये पाठपुरावा चालू आहे. जी विभागासाठी लक्षवेधी दिलेली आहे, त्यामध्ये आयुक्त साहेब योग्य ते नियम अटी सगळ्या तपासून त्याच्यावरती तुम्ही हे करण्यात यावं. आणि जसं बीएसयूपीच्या घरांच्या मॅडमने जसं बोलल्या की त्यांना आजपर्यंत जो लाभार्थी जे काही बाधित झाले त्यांना देण्यात नाही आलेला, ती लवकरात लवकर त्यांना बाधितांना त्यांचा लाभ देण्यात यावा.